श्री स्वामी समर्थ. वेळ कधीच वाया जात नाही. एकदा एक तरुण स्वामी भक्त खूप निराश झाला होता. तो म्हणाला, मी खूप मेहनत करतो, पण माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. देव माझं ऐकतच नाही. तेव्हा गावातील एक वृद्ध त्याला शेतात घेऊन गेला. त्यांनी जमिनीत 2 बिया पेरल्यात. एक बी बांबूची होती तर दुसरी भाजीची. काही दिवसांनी भाजीचे रोप उगवले, पण बांबूची बी तशीच होती. 1 महिना गेला, 2 महिने गेलेत, 1 वर्ष गेलं, तरीही बांबूचे रोप दिसत नाही. तरुण म्हणाला, ही बी खराब आहे. वृद्ध हसले. ते म्हणाले, नाही बाळ, ते खराब नाही. ते जमिनीखाली मूळ मजबूत करत आहे. काही वर्षांनी अचानक बांबूने वेग घेतला. वेगाने वाढू लागले. अवघ्या काही महिन्यात तो उंच झाला होता. वृद्ध म्हणाले, बघ, इतकी वर्षे तो दिसत नव्हता, पण तो वेळ वाया गेला नव्हता. तो स्वतःला मजबूत करत होता. मग त्यांनी तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला. आपलं आयुष्यही असंच असतं. आपण मेहनत करतो, प्रार्थना करतो, चांगले कर्म करतो, पण लगेच फळ मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की काहीच घडत नाही. स्वामी आपल्या मनाला, विचारांना आणि धैर्याला मजबूत करत असतात. योग्य वेळ आली की त्याचं मेहनतीचं फळ नक्की मिळतं. त्या दिवशी तरुणाची निराशा दूर झाली. त्याने पुन्हा नव्या उत्साहाने काम सुरू केले. काही महिन्यांनी त्याला यश मिळालं. तेव्हा त्याला वृद्धाचे शब्द आठवले, वेळ कधीच वाया जात नाही. देव योग्य वेळेची तयारी करत असतो. बोध. स्वामींची शिकवण अशी आहे की श्रद्धा आणि मेहनत कधीच वाया जात नाही. संयम ठेवा, योग्य कर्म करत राहा. योग्य वेळ आल्यावरती यश नक्की मिळेल. कथा कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.